नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे जे काय मोजके प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं जे काय विश्लेषण आहे ते मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये उपस्थित आहे। चला आपण पहिला जो काय प्रश्न आहे तो बघूयात। बघा, लुनर फिशन सरफेस पॉवर, ज्याला आपण इन शॉर्ट काय म्हणूयात, LFSP हा एक प्रोग्राम आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प कुणी चालू केलेला आहे किंवा कोणत्या संशोधन संस्थेने चालू केलेला आहे, तर त्याचं करेक्ट काय उत्तर आहे, नासा असं त्याचं उत्तर आहे। हे लक्षात राहू द्या। नासा ही जी संघटना आहे मित्रांनो, ही संघटना अमेरिकेची संघटना आहे आणि इस्रो ही संघटना आपली आहे, लक्षात राहू द्या। ओके, युरोपियन स्पेस एजन्सी ही जी संघटना ही युरोपियन राष्ट्रांची आहे आणि रशिया स्पेस एजन्सी ही जी संघटना आहे ही रशियाची आहे। अशा प्रकारे ह्या संशोधन संस्था असतात। या संशोधन संस्था न्यूजमध्ये काही दिवसापूर्वी किंवा कधी कधी त्या येत असतात आणि तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची जी काय माहिती आहे ती माहिती असणं महत्त्वाचं आहे। आपण पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो। बघा, GIRG हा जो उपक्रम आहे हा उपक्रम केंद्रीय समन्वयक कोणती संस्था आहे, ज्या संस्थेच्या रिलेटेड आहे, तर हा नीती आयोगाच्या संदर्भातला हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या भारतीय शहरात फोर्ट विल्यम आहे आणि ज्याचे अलीकडे विजयदुर्ग असं नामकरण करण्यात आलेलं आहे, तर ते कोणत्या शहरात आहे, तर ते कोलकाता या शहरामध्ये आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। ओके, कोलकाता या शहरामध्ये असलेला हा जो किल्ला आहे। पुढे, आय लाईक चॅलेंजेस हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कुणाच्या जीवनावर आधारित असलेलं हे पुस्तक आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे आनंदीबेन पटेल हे उत्तर आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, 33वे आग्नेय आशियाई खेळ स्पर्धा 2025 मध्ये या स्पर्धेचं उद्घाटन कोणत्या देशामध्ये झालेलं आहे, तर त्याचं उद्घाटन थायलंड या देशामध्ये झालेलं आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। उद्घाटन झालेला देश कोणता आहे, तर त्यानंतर वायफाय फ्री देणगी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका जी ठरलेली आहे ती मीरा भाईंदर ही ठरलेली आहे। ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा, नुकतेच फिफा शांततेचा जो काय पुरस्कार आहे हा कुणाला देण्यात आलेला आहे, तर ते डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे। नंतरचा प्रश्न बघा, ग्लोबल ह्युमन सोसायटी ॲनिमल अफेअर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा कोणाला सन्मानित करण्यात आले आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अनंत अंबानी असं उत्तर आहे त्याचं। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आता ॲनिमलच्या संदर्भामध्ये किंवा प्राण्यांची देखभाल करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिला जातो। आणि त्यानंतर 11वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे हरियाणा हे राज्य होतं मित्रांनो, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। हरियाणामध्ये हा जो फेस्टिवल आहे हा फेस्टिवल 2025ला आयोजित करण्यात आलेला होता। आणि आता एक शेवटचा प्रश्न बघा, 2025 मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह हे जे आहेत हे बालविवाह झालेले आपल्याला आढळून आलेले आहेत, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे दमोह नावाचा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बालविवाह आपल्याला आढळून आलेले दिसतील। आणि मित्रांनो लक्षात राहू द्या की आता इथे आपल्याला एक लक्षात घ्यावा लागणार आहे की या जिल्ह्यामध्येच का आढळून आले, तर या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा जो काय प्रसार आहे हा खूप कमी आहे आणि मुळात या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज हा बहुसंख्याक राहतो आणि त्यामुळे तिकडे जे काय विकासाचा जो काय मार्ग आहे तो खूप कमी आहे किंवा पर्यायाने तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आणि म्हणून या जिल्ह्याचा जो काय विकास आहे हा विकास होणं, तिथल्या लोकांचा विकास होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण देश तेव्हाच बदलेल जेव्हा देशामधले जे काय मागास घटक
किंवा मागास भाग आहेत त्यांना जेव्हा आपण विशेष सवलती देऊ किंवा त्यांच्याविषयी जेव्हा विचार केला जाणार आहे तेव्हा हा देश निश्चितच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.